कृष्ण हरे हरे समजन सरोजम सांत्वनीलांबुदाभम जगननीत पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसी माला गंधर्व कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्काभुवि रम्यसिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिप्रदेशम् विनिद्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती पोटी भाग वाहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. दादा हे या साईडला आज आपण किम निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत हे मला सांगणं प्रथम महत्त्वाचं आहे. तर जननी जन्मभूमिश्च याचा विको डबल येतो ना आवाज थोडा कमी करा. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गतियसी. माणसाची जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी ह्या दोन्ही पण स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असतात. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गतियसी. आवाज ते आवाज आणि विको कमी करा त्याचा. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गतियसी. माणसाची आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. आज ज्यांच्या आईचं प्रथम पुण्यस्मरण आहे ते आपल्या गावातील भूमिपुत्र प्रकाश दादा विचारे आहेत, चंद्रकांत दादा आहेत, विजू दादा आहेत, राजू दादा आहेत आणि संकेत दादा आहेत. तसेच त्यांच्या मुलीही आहेत. त्या सर्वजणी आईच्या एक स्मरणार्थ आपण एक वर्ष श्राद्ध दरवर्षी हे करतो. त्या निमित्ताने आजची प्रवचन सेवा दादांनी ठेवली. दादांनी खरं कीर्तन घेतलं होतं पण कीर्तनासाठी गायक मंडळी भेटली नाहीत आणि कीर्तन सोपं असतं प्रवचनापेक्षाही. कारण कीर्तनामध्ये जेव्हा गायक मंडळी गायन म्हणजे प्रमाण म्हणतात त्यावेळेस आपल्याला काय बोलायचं हा विषय आपण आठवत असतो. पण प्रवचन म्हणलं ना एका पाठोपाठ आणि नाहीच काही आठवलं कीर्तनात तर विठ्ठल विठ्ठल तरी म्हणता येतं. पण प्रवचन म्हणलं ना कंटिन्यू बोलावंच लागतं. तरी सुद्धा माझे ज्ञानोबा काय, माझे तुकोबा काय आणि माझा पांडुरंग परमात्मा जशी मला बुद्धी देईल त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करेल. दादांनी मला सांगितलं आई या विषयावरती बोला. आता खरं तसं जर पाहिलं तर आई या शब्दावर आणि आई या विषयावर बोलणं अवघड आहे. दादा आपल्या माणसांना आवाज जाईल एवढा आवाज ठेवा. तुम्हाला स्पष्ट ऐकू येते? तुम्हाला ऐकू आलं बस. हा तुम्हाला ऐकू आलं ना बस. आई आई या विषयावर बोलणं म्हणजे आई
आवाज थोडा कमी करा. हा, आपल्या माणसांना ऐकू येईल एवढं ठेवा. आई हा विषय सांगत असताना आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि साक्षात सरस्वती जरी लिहायला बसली तरी आई हा शब्द किंवा आई या विषयावरती वर्णन करणं कठीण आहे. आई म्हणजे काय असते हे ज्याची आई गेली ना त्याला विचारा, ते सांगू शकता आई म्हणजे काय. आज आता ताईंचे मुलं जे आहेत त्यांना विचारा आई काय असते. ती आई गेल्यानंतर आपल्याला घरामध्ये असा भास होतो. आई पाट्यावर वाटण वाटताना दिसते, चुली पुढे चूल फुटताना दिसते, चहा करताना दिसते. पावसात भिजून आलो तर आपला अंग लहान बाळासारखं कोरडं करते होती. आपण तो लेकराचा बाप असतो, पण तिच्या दृष्टिकोनातून आपण कोण आहे? बाळच. ती कोण? आई. पण ही आई जेव्हा जाते ना, आई असते तोपर्यंत आईचं महत्व कुणालाच नाही. पण ही आई जेव्हा जाते ना त्यावेळेस आईचं महत्व कळतं. त्यावेळेस कुणी असं सहज आई म्हणून आवाज जरी दिला तरी सुद्धा आपल्याला आपल्या आईची आठवण येते. तुम्हाला आठवत असेल नसेल, आम्हाला 4थीत असताना एक कविता होती. तो कवी म्हणतो असं कुणी आई जरी म्हणलं ना तरी सुद्धा मला असं वाटतं माझीच आई आली की काही. आठवते तुम्हाला कविता? आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक ऐकानी मज होय शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणा कोठारी. गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई. वात्सल्य हे पशुचे चिमणी हळूच देई. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. कुणी आई जर म्हणलं ना तर त्या कवीला असं वाटतं की आपलीच आई आली की काय. गोठ्यात वासरांना गाई चाटतात त्यावेळेस असं वाटतं आपली आई असते ना तर आपल्या आईने सुद्धा आपल्याला असं जवळ घेतलं असतं. चिमणी आपल्या पिलांना चारा आणून देते त्यावेळेस त्याला आपल्या आईची आठवण येते. एक कवितेत म्हणतो, जी गाय आपल्या वासरांना चाटते ना त्यावेळेस मला आईची आठवण येते ना, तर त्या कवीने ती आईवरती कविता लिहिली. हंबरून वासराले चाटते जवा गाया, तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. आया बया सांगत होत्या होतो जवा ताना, दुष्काळामध्ये मायेचा माझ्या आटला होता पाना. तिने मला पिठामध्ये पाणी घालून देत जाय, तवा मले तिचे मधी दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. म्हणजे दुष्काळामध्ये जेव्हा आईचा पाना आटला ना तर त्या आईनं काय केलं, पिठामध्ये पाणी घालून ते बाळाला पाणी पाजलं. तर त्या कवीला त्या पिठामध्ये सुद्धा कोण दिसते हो? आई दिसते. आता ताई आल्यात, खरं सांगा आई तुम्ही मला, दिवाळीसाठी तुम्ही माहेरी जाता, दिवाळीसाठी माहेरी गेल्यानंतर आई असताना आनंद येतो का आई नसताना येतो? आई असताना जो आनंद आहे तो आनंद आई नसताना नाही. दिवाळीसाठी माहेरी लेक यायची म्हणलं ना 75 वर्षाची आईला तगून पण येतं आणि 25 वर्षाच्या मुलीसारखी वागते. बस स्टँडवर धावत पळत मुलीला आणायला जाते, तिच्या बॅगा घेते, तिच्या पिशव्या घेते, घरी येते, सुनेला सांगते हे बघ आपल्या दोघीमध्ये किती वाद असू दे पण माझ्या लेकीला कळू देऊ नको. 2 दिवस माझी लेक आली, गोड गोड तिला करून खायला घालू दे. आपल्यातला वाद
माझ्या लेकीला कळू देऊ नको, 2 दिवस गोड राह. कुणाला सांगते? अहो जसं तरुण पण आलाय अशी धावते, पळते, स्वयंपाक बनवते, खाऊ घालते, अख्ख्या गावात नातवंड घेऊन फिरते. मोठ्या लेकीची, धाकल्या लेकीची ही लय चांगलं झालं, पोरीचं कल्याण झालं, सोन्यासारखी माणसं भेटली हो. अख्ख्या गावात नातवंड फिरते, याचं बिस्किट, याचा चहा, याचं दूध, अख्ख्या गावात सांगते. लेकीचं काय झालं? लेकीचं कल्याण झालं म्हणते. आणि दुसऱ्या दिवशी लेक म्हणते, आई त्यांचा फोन आला होता ग, जाते आता मी. अगं कालच आली ना, आज लगेच जाते वय. मग जायचं म्हणल्यानंतर पिशवीत काय काय टाकून देते? आता लेक मोठ्या घरी दिलेली असते, तिच्या घरी कांदे नाहीत का, बटाटे नाहीत का, पण तिच्या घरी कांदे देईल, बटाटे देईल, लसूण देईल, मिरच्या देईल, सगळं देईल. जोपर्यंत आई माहेरात आहे तोपर्यंत पिशवी खाली येणार नाही. आई गेली, माहेरचं कांदा संपलं, बटाटा संपलं, लसूण संपलं, सगळं संपलं माहेर. आई गेली, माहेरात संपलं. आई गेली, सुखाचा समुद्र आटला. आमच्या जीवनातला नाही तर तुमच्या जीवनातला सुखाचा समुद्र सुद्धा आई गेली की आटला. माझा लोक 9 वाजले अजून नाही आला, 10 वाजले अजून नाही आला, 11 वाजले अजून नाही आला, म्हणून वाट पाहणारी कोण होती? आई होती. 12 वाजू द्या, 1 वाजू द्या, तुम्हाला घरी आल्यानंतर बाळा जेवला का म्हणून विचारणारी कोण आहे? आई आहे. पत्नी गपचूप दरवाजा उघडी, पण आई जागीच असते. आई जागीच असते. बाळा जेवला का? 2 घास खाय, माझं लेकरू उपाशी पोटी असेल. ही काळजी कोण करते हो? आई करते. आई, ती आई नसली ना काहीच नाही, काहीच. लेक जाते म्हणली ती आईला पिशवी भरली आणि वाटा लावायला बाप गेला. 75 वर्षाचा बाप 25 वर्षाच्या तरुणाप्रमाणे एसटी मागं धावत होता. माझ्या ताईडीला लांब जायचंय, माझ्या ताईडीला जागा भेटली पाहिजे म्हणून एसटीच्या मागं धावत होता. आणि एसटी ताईडीच्या गावच्या हीच एसटी म्हणल्यानंतर बापानं उपरनं काढलं आणि सीटवर टाकलं. ताईडे जागा भेटली ग, सीट भेटलं ग. बॅगा उचलल्या, सीटवर देऊन ठेवल्या. ताईडे जमाना जाय. आणि खिशातलं पैसे काढून देणारा कोण आहे? बाप. 75 वर्षाचा बाप पण 25 वर्षाचा तरुण होऊन एसटी मागं धावतो. कोण? बाप. टाटा करतो नातवंडांना, टाटा टाटा. धुळीनं मापलेलं सगळं ती एसटी निघून जाते. लेक गेली. बस स्टँडवर कुणी पाहणार नाही अशा ठिकाणी जातो, मुडक्यात तोंड खुपसतो आणि मुसमुसून रडतो. तो बाप असतो. आई तरी एखाद्या दुःखद प्रसंगी हाय बोलून रडते हो, पण बापाला रडता येत नाही. अगदी स्वतःच्या मुलीचं लग्न झालं तरी बापाला रडता येत नाही, पण संध्याकाळी तोंड गोधडीत खुपसतो आणि हाय बोलून रडतो तो बाप असतो. बापाच्या सुद्धा उरामध्ये ना खूप माया असते. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओठामध्ये हसू जरी कणा वाकला. गडी बघतो थांब जरा, ऐक त्याची धाप ग. लय अवघड हाय गड्या, उमगाया बाप ग, उमगाया बाप ग. जितकी आई महत्वाची तितकंच जीवनामध्ये कोण महत्वाचं? बाप. आई अस्तित्व आहे, बाप मांगल्य, बाप छत आहे. बाप बाप ईश्वर आहे, बाप देव आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि मग आचार्य देवो भव. मुलाची सगळ्यात पहिल्यांदाची आई कोण? शिक्षक. गुरु कोण? आई. मुलगा शाळेत जात नाहीये. दादा तुम्हाला बालपण आठवत असेल नसेल, तुम्ही शाळेत जात होता, आई कशी नेऊन घालत होती तुम्हाला? सुरुवातीला तुम्ही जात नसाल, काठी घेऊन ठोकीत ठोकीत नेऊन घालत होती की नाही?
याच गावामध्ये तुमच्या आईने तुम्हाला बदललं की नाही? पण शाळेतून यायला 5 मिनिटं उशीर झाला तर गावच्या गल्लीत कोण फिरलंय? तीच आई फिरली. माझा दादा का नाही आला? माझा विजू का नाही आला? माझा राजू का नाही आला? माझा संकेत का नाही आला? माझी दीदी का नाही आली? माझी लता का नाही आली? म्हणून फिरणारी कोण आहे? ती आई आहे, आई. शाळेतून येताना उशीर मजला होई, गल्लीतून माझा तू शोध घेई. तुझ्या या उपकाराची, तुझ्या या प्रेमाची जाणीव कधी झालीच नाही. आई तुझ्या भक्तिवाणी जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल असा जन्म त्या आईनं आपल्याला दिला. नुसता जन्म नाही दिला, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. असेल ती अडाणी, मी नाही म्हणत. प्रत्येकाची आई शिकलेली असते. आई वडील अडाणी असू शकतात, पण अज्ञानी मात्र कधीच नसतात. जगातील कुठलंच विद्यापीठ असं नाही की त्या आई वडिलांसारखे संस्कार देऊ शकतं. विद्यापीठातून पदवी भेटेल तुम्हाला, नोकरी लागेल, पण संस्कार देणारं विद्यापीठ हे फक्त आईच आहे. म्हणून त्या आईला विसरून चालणार नाही. जगात सगळं भेटेल, सगळं, पण आई वडील भेटणार नाही. सगळं भेटेल, सगळं, पण आई भेटणार नाही. म्हणून त्या आईची उपमा आभाळाला द्यावी तर ती सुद्धा कमी पडते. कारण आभाळ रंग बदलतंय, कधी काळा आहे, कधी निळा आहे, कधी पिवळा आहे, कधी सप्तरंगी आहे. पण आईचा एकच रंग आहे, तो म्हणजे प्रेम. आईला सागराची उपमा द्यावी की ही कमी आहे. कारण सागर खारट आहे, सागराचं पाणी खारट आहे, पण आईचं प्रेम गोड आहे, गोड. आईच्या प्रेमा इतकं गोड कोणीच नाही. आणि ती आई ना, आई खूप साधी बोळी आहे, खूप साधी बोळी. आमच्या तिथे एक वृद्धाश्रम आहे, आणि त्या वृद्धाश्रमामध्ये त्या आजी आहेत ना, रोज एक चिठ्ठी वाचायच्या, रोज. आणि ती चिठ्ठी वाचून कधी रडायच्या, कधी त्यांना आनंद व्हायचा. मी म्हणायचे, ह्या आजी रोज ही चिठ्ठी वाचतात, संध्याकाळ झाली की अलगद ती चिठ्ठी पिशवीमध्ये ठेवतात. नेमकं ह्या चिठ्ठीत असेल काय? रोज चिठ्ठी वाचायच्या, कधी आनंद असो, कधी दुःख असो यायचे. मी एक दिवस मुद्दाम ती चिठ्ठी वाचण्यासाठी गेले, तर त्या आजीजवळची चिठ्ठी मी घेतली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, आई मी तुला न्यायला येतोय का? आई तुला माझ्या हातचं गोडधोड खाऊ घालायचंय. आई तुला तुझ्या सुना दाखवायच्यात, तुला तुझे नातवंड दाखवायचे. आई आज मी तुला न्यायला येतोय ग. मी म्हणलं, आजी याच्यात तर किती छान लिहिलंय हो, मग तुम्ही काय करताय? तुमचा मुलगा तुम्हाला न्यायला येणार आहे. तेव्हा आजी म्हणते, अगं ताई, ही चिठ्ठी येऊन 6 महिने झालं, आणि 6 महिन्यापासून मी माझ्या लेकाची वाट पाहते. अहो नुसता हाडांचा सापळा झालेला आणि डोळ्यांची बुबुळं शिल्लक राहिलेले त्या आजीला आजही वाटतंय की माझा मुलगा येईल आणि माझा मुलगा मला घेऊन जाईल. इतकी साधी होळी काय आई. म्हणून एक हिंदी कविकार म्हणतो, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है माँ, ओ माँ. तिच्या इतकं भोळ आहे ना, त्या आई इतकं भोळ कुणीच नाही हो, कुणीच. बापा इतकं मुलाचा मोह कुणालाच नसतो, कुणालाच. ते येणं का तो बाप येणं. आज आहे ना पंढरपूर मध्ये आणि आळंदीमध्ये जेवढे भिकारी दिसतात ना, ते भिकारी नाहीतच दादा, ते भिकारी नाहीतच आई, ते भिकारी नाही, मुलांनी सोडलेले आई वडील आहेत. आळंदी पंढरपूर मधले भिकारी नाही, तर मुलांनी सोडलेले आई वडील आहेत, आई वडील. ते आई वडिलांना काय माहिती असतो, आपल्याच पोटचा गोळा आपला दुश्मन होईल. सगळं मुलाच्या नावचं करतात, काहीच ठेवत नाही स्वतःच्या नावचं. ज्या दिवशी ज्या आई वडिलांनी मुलाच्या नावची प्रॉपर्टी केली, त्या आई वडिलांनी आज माझ्याकडे घेऊन घ्या, तुमचा नंबर पण कुठे येणार आहे, तिथंच येणार आहे.
आणि त्या मुलांनी पण लिहून घ्या. तुम्ही आई वडिलांना जिन्याखाली झोपवलं, तुमचाही नंबर कुठे ना गे, कुठे ना गे, जिन्याखाली. टीट फॉर टॅट. जशाच तसं तुम्ही जसं वागाल तशी तुमची मुलं. सुनांसाठी सांगते, जर तुम्ही सासवांना चांगलं सांभाळलं तर नाही. पण ह्या सुना भावाकडे गेल्या ना तर भावजाईला सांगतात माझ्या आई वडिलांना चांगलं सांभाळ. आणि इकडे आल्या की सासू सासरे हम दो हमागे दो आणि बुडा बुडी फेक दो. म्हणून सांगते सावध व्हा. आई वडिलांना माझं एकच सांगणं, सावध व्हा. या जगामध्ये संत सांगून गेले, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी, अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय गे, मेल्यावरती सर्व गायले तुटतील धागे दोघे. प्राण्या मायेचा बाजार. हा सगळा मायेचा बाजार आहे. ज्या मुलांना तुम्ही माझं म्हणता ना ती मुलं सुद्धा आपली नाहीयेत. एक दिवस जोपर्यंत तुमच्या नावचं आहे तोपर्यंत मुलं तुमची असतील शिते बगळे, किडे तिथं बगळे, गुळ तिथं मुंगळे, आणि असतील शिते तर जमतील भुते. ज्या दिवशी मुलाच्या नावचं केलं त्या दिवशी तुमचा विषय संपला. त्या दिवशी तुम्ही कुठं एक पिशवी, त्याच्या ताट तांब्या वाटी, आणि कुठं आळंदी पंढरपूर. त्यांचं किती क्षेत्र बघे. लोकांकडे अजून दया नावाचा गुण आहे. लोक 4 रुपये त्यांना देतायत आणि ते बिचारे तिथं जगतायत. देव आहे म्हणून कुठेतरी दया आहे. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रॉपर्टी मुलांच्या नावची करायची नाही. एक बाप 3 मुलं सांभाळू शकतो, पण 3 मुलं आई वडील सांभाळू शकत नाहीत. वयाच्या 25 वर्षात तिघ भावंड एका ताटात जेवतात आणि लग्न झालं की 25व्या दिवशी काय म्हणतात, धनी तुम्ही वेगळा निघा आणि वेगळा निघून संसार बघा. कितव्या दिवशी? 25व्या दिवशी. हा प्रभाव कशाचा झाला? कशाचा झाला? तांदळाचा. पण 25व्या दिवशी वेगळं निघतात तर ते मुलं म्हणतात आम्ही 3 भावंड आहे, आमच्या बापाला 30 एकर जमीन आहे, आमच्या 3 भावांना किती एकर वाटून द्या. 10 गणित पक्क 10 एकर वाटून द्या. गावचे पंच मंडळी सरपंच म्हणतात शेती तुम्हाला 10 एकर वाटून भेटेल, पण आई वडील कोण सांभाळ? मधला भाऊ पुढे आला, आम्ही 3 भावंड आहे, सालाचे महिने किती? आम्ही भावंड किती? आम्हाला किती वाटून येतात महिने? 4 महिने आम्हाला वाटून येतात. आम्ही आई वडिलांना 4 महिने आणि पडीने सांभाळतो. कोण बोलला? मधला मुलगा बोलला. माय बाप एवढा वेळ, इतका वेळ बाप ढगाकडे डोळे लावून पाहत होता, पण आई वडिलांच्या वाटण्या म्हणल्यानंतर बापाला थांबवलं नाही. बाप पुढे आला आणि सांगितलं जोपर्यंत या देहात जीवे तोपर्यंत वाटणी होणार नाही. आणि पहिल्या सुद्धा जेव्हा बाप जायचा ना तेव्हा आपोआप मुलांची नावं लागायची नाही. पण आता आताचा बाप नाही सांगत मी, आताचा बाप सुद्धा स्वार्थी झाला. मुलगी वाटा घेईन म्हणून जिवंत आहे तोपर्यंतच बाप मुलाच्या नावचं करतो, आणि तो मुलगा लाथ घालून घराच्या बाहेर काढतो आणि बाप देवळाच्या समोर भीक मागतो. या चूक कुणाची? बापाची आणि मुलाची. बाप तर चुकलाच, पण मुलगा पण चुकलाच. करावं तसं भगावं लागतं. जगामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला भेटेल,
पण आई वडील भेटणार नाही. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत जीव लावा. एकदा ढगाळ गेलेली आई पुन्हा पुन्हा भेटेल, माथ्याआड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण ढगाळ गेलेली माय पुन्हा दिसणार नाही. म्हणून त्या मायला जीव लावा. काय केलं नसेल हो तिने आपल्यासाठी? 9 महिने पोटात सांभाळलं. पण ज्या वेळेस जन्म व्हायचं ना त्यावेळेस ती आई म्हणते माझं पोट फाडा पण माझ्या बाळाला वाचवा. बाळंतीण म्हणतात, बाळंतीण. एक तर बाळ नाहीतर अंत, त्याला म्हणतात बाळंतीण. डॉक्टर म्हणतात एक तर आई वाचेल नाहीतर एक तर बाळ वाचेल. पण ती आई म्हणते सगळं घर सांगतं बाळाच्या आईला वाचवा, पण आई डॉक्टरांना सांगते डॉक्टर साहेब मला काही झालं तरी चालेल पण माझ्या बाळाला वाचवा. असं म्हणणारी कोण असते? तिच्या इतकी माया कुणालाच नाही, कुणालाच. आज तिच्या डोक्यात विचार आला माझ्या बाळाच्या आयुष्यात दुःख लिहिलंय, माझ्या बाळाच्या आयुष्यात मरण लिहिलंय. त्यावेळेस ती यमाकडे जाते, यमाला प्रार्थना करते, हे यमा तुझ्या ताकद असेल तर माझ्या बाळाला नेऊन दाखव. माझं उरलेलं आयुष्य तुला घे पण माझ्या बाळाला नेऊ नको. माझ्या बाळाच्या आयुष्यातलं दुःख तू मला दे पण माझ्या बाळाला दुःख देऊ नको. ही म्हणणारी कोणी? लेकराच्या आयुष्यातला दुःखाचा वाटा मारणारी फक्त आई आहे, बाकी दुसरं कोणीच नाही. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक दुःखात वाटेल की तुमची आई होईल, आई होईल. एका मुलानं सांगितलं आई मला तुझ्या गुप्तकाची परतफेड करायची, सांग काय करावं लागेल. ती आई म्हणते बाळा तू फक्त एकच दिवस माझ्या शेजारी झोपून दाखव. तो मुलगा म्हणाला आई एवढ्याच गुप्तकाची परतफेड असेल तर काही प्रॉब्लेम नाही, मी झोपतो. संध्याकाळी तो मुलगा झोपला. आई म्हणाली बाळा लई तहान लागले गे, घसा कोरडा पडलाय. त्या बाळानं पाणी आणलं, आईनं घोटभर पाणी पिलं, बाकीचं पाणी सांडून दिलं. त्या मुलानं पाहिलं पाणी सांडलंय, पण आईनं काय सांगितलं तू कुठल्याही परिस्थितीत तू काय करायचं माझ्या शेजारी झोपायचं. एक दिवस ओल्यावर झोपल्याने काय होत नाही म्हणून बाळ ओल्यावर झोपलं. पुन्हा 1 तास झाला, आई खोकलते खोकलते घसा कोरडा पडतो. पुन्हा बाळाला म्हणते बाळा पाणी दिलं रे, आता दिलं होतं सांडून दिलं, लगेच दुसरी तहान लागली. पुन्हा आणलं ताब्यावर, पुन्हा आई मोठभर पेली, पुन्हा सांडून दिलं. पुन्हा बिछाना ओला, रात्रभर बिछाना ओला होत होता. शेवटी मूल वैतागलं, हे आई नाही झोपत मी तुझ्या शेजारी, काही गरज नाही मला. आई म्हणते बाळा 5 वर्ष तू मुतत होता मुतत, तुझ्या ओल्या आठवणावर मी झोपत होते आणि तुला कोरड्या आठवणावर टाकत होते. 5 वर्षात मी एकदाही वैतागले नाही आणि तू 1 दिवसात आईला वैतागला. या आईच्या उपकाराची परतफेड आपण काहीच केल्यानं करू शकत नाही. म्हणून जगामध्ये आईसारखं दुसरं दैवत नाही. म्हणतात ना आई विना भिकारी, आईशिवाय हे जग भिकारी सांगते हो. आई काही बी करते, काही बी. दुष्काळामध्ये आईने 5-5, 10-10 मुलं वाढवली की नाही. आज या दादांच्या आईनं 50-50 जणांचा स्वयंपाक केलाय. 50 जण एकत्र फॅमिली. आज लग्न झालं की आमच्या महिला काय म्हणतात वेगळं निघा, पण एवढी फॅमिली एकत्र सांभाळणं, 50-50 जणांचा स्वयंपाक करणं आजकालच्या महिला भगिनी करतील का मावल्यांनो? करतात तुम्ही? खरं सांगा. अहो आपली 2 लेकरं सांभाळणं अवघड होतंय आपल्याला. एवढी लेकरं सांभाळायची, एकत्र फॅमिली मध्ये वाढवायची, ही सोपी गोष्ट आहे का? आज त्या शोभनाताई आपल्यातून गेल्यात, पण त्यांची प्रत्येक आठवण त्यांच्या मुलांमध्ये आणि त्यांच्या मुलींमध्ये. काय नाही केलं आईनं आपल्यासाठी? शाळेत नेऊन बसवलं, शाळेतून आणून घातलं, उशीर झाला तर गल्लोगल्ली फिरते, पाठी देते. व आडणी आई आडणी, पण तरी हातामध्ये काय देते? पाठी देते. नाही तिला वाचता येते, पण मुलाला काय म्हणते? तू वाच, एकदा वाच तुला समजेल, 2दा वाच तुला समजेल, आणि 3ऱ्यांदा धडा वाचला
की मुलाला काय होतो समजतो. आई शिकलेली आहे का? नाही. आई आडाणी आहे, पण मुलाला शिकवायचं कसं याचं टेक्निक कुणाकडे आहे? आई म्हणजे संस्काराची शिदोरी. आई शिवाय हे जग सुन आहे. आई शिवाय सगळं काही फटकय हो. आमच्या मुलींच्या आयुष्यात आई जितकी महत्वाची तितकीच तुमच्याही आयुष्यामध्ये आई महत्वाची असते. आई जर आई घरात नसेल ना, तुम्ही किती उड्या मारा माणसांनी, तुमचे कपडे कसे घालणार? मळलेले. तुमचं घर झाडलेलं असेल? नाही. आई घरातून 8 दिवस जाऊ द्या, तुमचं घर उकिरडा होऊन जाते. उकिरडा जाते की नाही? तुम्ही घरातल्या मामल्यांना किती बडबड करता, किती, पण त्या सहन करतात की नाही? काय करते तू, काय करते तू, काय करते तू? दिवसभर तुमचा पाडा चालू असतो आणि ती खरी नसू द्या. तुम्ही कामाला जाता, तुमची पगार येते, तिची पगार तुम्ही कधी काढली? धुण्यावालीची काढले? आईचंच नाही, तुमच्या पत्नीचंही घ्या. धुण्यावालीची पेमेंट काढली, भांड्यावालीची काढली, शाळेत नेऊन आणून घालण्याची काढली, फरची पुसण्याची काढली, सगळी पेमेंट तिची एकत्र करा. मग घरातल्या आईची बहिणीची पेमेंट काढा. किती होते? तुमची पेमेंट शून्य होईल. इतकी मेहनत कुणाची आहे? घरातल्या स्त्रीची आहे, आईची आहे, बहिणीची आहे. लक्ष्मी लक्ष्मी तुम्ही बाहेर शोधू नका हो. 3 लक्ष्मी पीठ तुमच्या घरामध्ये, एक आई आहे, एक बहीण आहे आणि एक पत्नी आहे. घरच्या स्त्रीला मान सन्मान द्या. बाहेरच्या लक्ष्मीची आणि देवळातल्या लक्ष्मीची पूजा करण्याची गरज नाही. घरामध्येच तुमच्या लक्ष्मी आहे, तिलाच मान सन्मान द्या, तिलाच प्रेम द्या. देव देव कुठे शोधता हो देव? घरातल्या आई वडिला देव शोधा. जाता कशाला दूर आणि जवळच आहे पंढरपूर. देव पंढरपूर मध्ये नाहीच आहे. लाईव्ह बोलेल मी. देव पंढरपूर मध्ये 1.5 लाख लोक पाहत आहेत. देव पंढरपूर मध्ये नाहीये. देव तुमच्या आई वडिलांत आहे. साधू संत सांगून गेले, आई वडील केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. आई वडीलच काशी आहे. आई वडिलांमध्ये देव पहा. तो देव आला कोणासाठी? कागे पुण्या मातलासी आणि उभे केले विठ्ठलासी. तो देव आला कोणासाठी? जो आई वडिलांची सेवा करत होता ना, तो विठ्ठलाची आई वडिलांची सेवा करताना पाहून तो विठ्ठल आला. आणि त्या विठ्ठलाला काय केलं? त्या पुंडलिकानं मागे भिरकावली वीट आणि ऐसा तैसा तुगे दीट. मागे वीट फिरली आणि देवाला सांगितलं, देवा जोपर्यंत मी आई वडिलांची सेवा करतोय तोपर्यंत तू या विटेवर थांब. आणि तेव्हापासून युगे 28 विटेवर उभा. 28 युग झाली देव विटेवर उभा आहे. कुणासाठी हो? कुणासाठी देव विटेवर उभा? भक्तासाठी आहे. वाट पाये उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. त्या भक्ताच्या बेटीसाठी उभा आहे. पण कोणत्या भक्ताच्या? जो आई वडिलांची सेवा करतो त्यासाठी देव उभा आहे. जर तुम्ही आई वडिलांची सेवा करत नसाल तर तुम्ही कुठल्याही तीर्थाला जा, काही उपयोग नाही, काही. म्हणून आई वडील हेच तीर्थक्षेत्र आहे. रोज त्या आई वडिलांच्या पाया पडा. ज्याच्या घरामध्ये आई वडील हसताना खेळताना दिसतात ना, तो जगातला एकमेव श्रीमंत. तुमच्या घरासमोर किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत, तुमची किती प्रॉपर्टी आहे, याचं काही घेणं देणं नाही. तुमच्या घरातली म्हातारी माणसं खुश आहेत का? तुमच्या घरातले आई वडील हसताना खेळताना दिसतायत का? याच्याशी देव बघत असतो. देवाला आनंद तेव्हा होतो ज्यावेळी तुम्ही आई वडील सांभाळता. देव तुमच्या घरी येऊन नांदतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव होय गुरु. देव तुमच्या घरी येऊन गुरु होऊन येईल, ज्ञान तुम्हाला देईल. पण कधी ज्यावेळी तुम्ही आई वडिलांची सेवा कराल त्यावेळेस. जर तुम्ही आई वडिलांची सेवा करत नसाल तर तुम्ही कितीही परमार्थ करा, तुमचा काहीच उपयोगाचा नाही. काहीच, कितीही, काहीही करा,
किती वृद्धाश्रम बोला, अनाथाश्रम बोला, किती मंदिरांमध्ये दान द्या, धर्म द्या, काहीच उपयोग नाही, काहीच. पण जर आई वडील सांभाळत असाल ना तर तुमची झोपडी चांगली आहे. झोपडीमध्ये खुशी भेटेल. आज तुमचा महल आहे दादा, आहे की नाही? सोन्यासारखा राजवाडा आहे तुमचा. सगळे विचारी परिवाराची घरं पाहिली ना तर डोळे दिपतील अशी घरं आहेत. पण आज ते आईशिवाय सुनी आहे. आई वडिलांशिवाय त्यांचा महल सुना आहे. त्यांना भास होतो आई इकडून तिने येईल तांब्याभर पाणी पाजेल, आई इकडून येईल आपल्याला गोडभर चहा देईल. दादा मुंबईवरून किती वेळा आले असतात, परत मुंबईला गेले असतात, पण त्या आईनं तुमची कधी पिशवी खाली जाऊ दिली नसत. रात्री अपरात्री आले, दादा जेवलाय का म्हणून काळजी कोणी घेतली असेल? आईनं. पण त्या आईशिवाय आज इथले राजवाडा, इथले हे विचारे परिवारांची घरं सुनी लागतात हो. आणि जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत तुमची झोपडी असू द्या, त्या झोपडीमध्ये सुद्धा आनंद आहे. पण सांगण्यात आनंद एवढा आहे की दादा तुम्ही आई वडील सांभाळले म्हणून तुमची मुलं तुम्हाला सांभाळतील हे मी लिहून देते. कारण तुम्ही तुमच्या आई वडिलांना ज्या वेळेस आपण आपल्या आई वडील सांभाळले त्यावेळेस आपली मुलं आपल्याला सांभाळणार. मी उभ्या महाराष्ट्रात कीर्तन करत फिरते. प्रवचन मी आज पहिल्यांदाच केलं बघा. आणि प्रवचन फार अवघड असतं कीर्तनापेक्षाही. कीर्तनात नाही आठवलं तर आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो. उभ्या महाराष्ट्रात कीर्तन करत फिरते, आई वडील सांगते. एक जणानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही एवढं सासू सासरे आई वडील सांभाळता तर तुम्ही तुमचे सासू सासरे सांभाळता का? मी पहिल्या शब्दात नाही बोलले. नाही बोलल्यानंतर ते मला हसले. ते म्हणले काय अर्थ आहे मग तुमचं आई वडील सांगण्यात? म्हणलं अहो दादा मी एवढी मोठी नाहीये माझे सासू सासरे सांभाळण्या एवढी. माझे सासू सासरे मला सांभाळतात, मी त्यांना नाही सांभाळत. तुमचे आई वडील तुम्हाला सांभाळत असतात, तुम्ही आई वडिलांना कधी सांभाळू शकत नाही. ज्याने आपल्याला जन्म दिला ना त्याला आपण सांभाळू शकतो, एवढे मोठे आपण कधीच नाही. ज्यांनी आपल्याला जन्म दिला तोच आपल्याला सांभाळत असतो. दोन मित्र बोलत असतात. एक म्हणतो मी माझ्या आई वडिलांना सांभाळतो, माझे आई वडील माझ्या घरात राहतात. दुसरा म्हणतो आई वडिलांनी बांधलेल्या घरात मी राहतो आणि माझे आई वडील मला सांभाळतात. योग्य बोलणं कोणाचं? दुसऱ्याचं. अहो आई वडिलांच्या घरात आपण राहतो, आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांना सांभाळण्याचा आपल्याला काय अधिकार? तेच आपल्याला सांभाळत असतात. त्यांनी आपल्याला बालपणामध्ये जेव घातलं, मग म्हातारपणात आपण त्यांना घालायचं की नाही? अहो खोकलतील ते, थुकतील ते, पुन्हा थुकतील, घरात थुकतात. माझे सासरे थुकायचे, कुठं पण थुकायचे. त्यांना कॅन्सर झाला होता, कुठं पण थुकायचे. पण मी असं कधी म्हणले नाही हे म्हातारा सारखं थुकतय पण कधी जाईल एकदाच. कारण ही वेळ एक वेळ आपल्यावर पण येणार आहे, एक वेळ आपल्याला येईल आणि त्यावेळेस आपल्या सुना आणि आपली मुलं म्हणतील ही म्हातारी कधी एकदाची मरती, कुठं पण थुकती. अरे आपण लहान होतो, कुठं पण मुतत होतो, कुठं पण शी करत होतो. आपल्या आईने आपली शी अशी घेतली हो, अशी की पोरगी जर शी केली तर खाली खर्ची होईल, पण अशी धरली ती पण जेवताना पुळपुळ येऊन अशी शी धरली, अशी सू धरलेली आहे. आणि आयांनो एक सांगते तुम्हाला, पोराची शीत उतानाचा फोटो काढून ठेवा, जगाने दाखवायला होईल. तो म्हणला ना तू काय केलं आमच्यासाठी, त्यावेळेस त्याला म्हणायचं ढुंगण धुतलंय बघ. काय प्रॉब्लेम आहे? लय मुलं आहेत, खूप मुलं आहेत, काय केलं आमच्यासाठी विचारणारे मुलं आहेत. काय कमवू नका हो तुम्ही आयुष्यात, अजिबात बदले बांधू नका, अजिबात मुलांसाठी प्रॉपर्टी कमवू नका. फक्त त्यांना संस्कार द्या. तुमचा मुलगा वकील होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, पण तो तुम्हाला सांभाळेल की नाही हे मी सांगू शकत नाही. पण तुम्ही मुलगा आळंदीला टाका, पैठणला टाका, पंढरपूरला टाका, संस्थेत टाका, तो कीर्तन भजन शिकत की नाही हे मी सांगू शकत नाही. पण संस्कार घेऊन येईल आणि म्हातारपणात तुम्हाला सांभाळेल हे मी लिहून देते. आई वडिलांची हीच अपेक्षा असते, म्हातारपणामध्ये मुलाने आपला सांभाळ करावा,
म्हणून आई वडील त्याला लहानाचं मोठं करतात आणि आज तीच मुलं आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकत आहेत. वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांची संख्या का वाढते? तिथे शेतकऱ्याची नाही तो, गोरगरिबाचे आई वडील नाही तो, लाखो रुपये पगार घेणाऱ्या श्रीमंत लोकांचे आई वडील कुठे आहेत? गरिबाचे नाही तो. गरिबीना कुडूक कुडूक इकलं पण आई वडिलाला सांभाळतय. श्रीमंत लोकांच्या बायका तुमच्या आईचं माझं जमत नाही, तुमच्या आईला वृद्धाश्रमात नेऊन टाका. एक तर तुमच्या घरात बा तुमची आई किंवा तुमची बायको, कोण पाहिजे सांगा दादा? स्पष्ट सांगायचं, स्पष्ट. मला माझी आई पाहिजे. कोण पाहिजे? आई पाहिजे म्हणायचं. ती म्हणून मी निघते, मी जाते, बॅग भगायला लागते, बॅग भरते, मुलांना हात लावती. तिला म्हणे मुलांना हात लावू नको, मुलं माझी आहेत. ती म्हणून माझी मुलं आहेत, माझ्या मुलांपासून तुम्हाला ताटातूट करण्याचा, आईचा मुलांचा ताटातूट करण्याचा तुम्हाला काय अधिकार? तेव्हा तिला म्हणायचं जशी ही मुलं तुझी आहे, तू त्यांची आई आहे, तसा मी सुद्धा माझ्या आईचा मुलगा आहे आणि माझ्या आईपासून तुला, माझ्या आईला मला ताटातूट करण्याचा अधिकार नाही. घरातला करता पुरुष, करता मुलगा संस्कारी लागतो. मुलं चांगली घडवा, मुलं म्हातारपणामध्ये वाईट वेळ येणार नाही, वाईट. आणि जोपर्यंत लास्टचं एक वाक्य मी पुन्हा पुन्हा सांगते, जिवंत तोपर्यंत या पोट्यांच्या नावाचं काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. हे तुम्हाला वृद्धाश्रमचं दार दाखवणार, हे तुम्हाला मंदिराचा दरवाजा दाखवणार आणि मंदिरा पुढे बसवणार. त्यामुळं आजकाल मागचा काळ होता तो एक, मागच्या काळामध्ये घाबरायच्या, सुना घाबरायच्या, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल. पण आताचा काळ असा आलाय की सासू घाबरते, सून कशी भेटल. सून सासूला घरात ठेवीत की नाही अशी भीती कुणाला वाटते? हो ताई, तुमचा काळ फार चांगला आहे, तुमची मुलं तुम्हाला सांभाळणार आहे, पण मी आमची गॅरंटी देत नाही आमची मुलं आम्हाला सांभाळतील की नाही. मुलांची एक वेळेस दिली तरी मुलांच्या बायकांची गॅरंटी देऊ शकत नाही. जमाना फार बदललाय, आई वडील मानायला लोक तयार नाही. आई वडील कोण आहेत म्हणून त्यांना किंमत देत नाही. पण जगात काहीच सोबत येणार नाही, काहीच. रिकाम्या हाताने यायचं, रिकाम्या हाताने जायचं. इथं केलेलं दान धर्म पुण्य हेच सोबत येणार आहे, बाकी काही सोबत येणार नाही. आज मला काही नवल वाटलं कुणास ठाऊक दादा, तुमच्या घरामध्ये तो कावळा सकाळपासून येत होता, सकाळपासून तो नाश्त्याच्या टायमात आला. त्या आईलाच वाटत असेल माझी मुलं सगळी एकत्र खातायत की नाही, गोडधोड करतायत की नाही, माझ्या मुली आल्यात का नाही, माझ्या मुलींना हे माझे लेक बघतेत का नाही, माझ्या मुलींना साडी चोळी बांगडी घालतेत का नाही. त्या कावळा असा सकाळी नाश्ता केला, दुपारी नैवेद्य खाल्ला, तरी तिथंच. अहो संध्याकाळपर्यंत तो गाव 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 करत होता, काहीतरी गुजबुज गुजबुज ह्यांच्या सोबत करत होता. ह्यांचं कुणाचं लक्ष नसलं, पण माझं लक्ष होतं. बहिणीला अंतर द्यायचं नाही, त्या आईला तिथून खेद वाटत असतो. त्या आईसाठी दोन्ही लेकरं सारखी असतात, सारखी. आज बाप स्वार्थी होत चाललाय हो. मुलगी हिस्सा मागल म्हणून सगळं मुलाच्या नावचं करतो. करावं तुम्ही. जर मुलीच्या घरी चांगलं असेल ना तर सगळं मुलाला द्या, पण मुलीच्या घरची गरिबी असेल ना तर त्या मुलीकडे पहा, मुलीकडे बघा. भावाचं कर्तव्य पहिला साडी चोळी बांगडीचा कायदा होता, पण आजकाल भाऊ विचारत नाही. म्हणून कायदा 2005 पासून बदलला आणि मुलगी भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागू लागली. का मागू लागली? कारण तिची साडी चोळी बांगडी कोणी तोडली? भावानं तोडली. म्हणजे आजकाल आई वडील बदलले, मुलं बदलले, भाऊ बदलले, बहिणी बदलल्या आणि काळ बदलला. पण काळ कितीही बदलू द्या, आई बदलली नाही. आई बदलली, आईसाठी सगळे लेकरं सारखी. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळे आची जाती आणि कधी लाभावीन प्रीती. पोटी भाग वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे, ऐसी कळवळे आची जाती कधी लाभावीन प्रीती.
आईने एकदा पोटात मुलाला वाढवलं आणि त्याला जन्म दिला, मग ते मूल लंगडा असू, पांगडा असू, आंधळा असू, आई त्याला सांभाळते. आई एक वेळेस जे चांगलंय त्याच्याकडे बघत नाही, पण कोणाकडे बघते? जे डोळे पांगळा आहे, गरीब आहे, मुका आहे, बैग आहे, त्याच्याकडे लक्ष जास्त कुणाचं असतं? बापाचं सुद्धा. बाप श्रीमंत पोराकडे जास्त जात नाही, श्रीमंत पोरात राहत पण नाही. बाप कोणात राहतो? जो गरीब आहे त्याच्यात. श्रीमंत लेकीकडे एक वेळेस जाणार नाही, पण गरीब लेकीकडे 50 वेळेस चक्का टाकतो की नाही? ही माया कुणाची आहे? आई बापाची आहे. जगात सगळे बदलतील सगळे, पण आईची माया कधीच बदलू शकत नाही. म्हणून मरेपर्यंत एकच करा, आईला सांभाळा, आईला. आज तू कुत्री सांभाळायली, तू कुत्री सांभाळायली, पण आई वडील सांभाळायला. अहो ते कुत्रे किती सांभाळा, त्याला किती जीव लावा, एक दिवस ते चावल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला नाही चावणार, तुमच्या पाहुण्यांना चावले की बाळीला कोणी आलं तर त्याला चावल्याशिवाय राहणार नाही, पण आईला भाकर तुकडा फेकून वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आई आशीर्वादच देणार. त्या आईनं कुत्र्याला सांभाळलं, इतका जीव लावला त्या आईनं. काय त्या मेघाताई जीव लावतात हो कुत्र्याला, लई जीव लावतात. एका आईनं असंच कुत्र्याला सांभाळलं, जीव लावला. पुढे लेकांचे लग्न झाले, सून आली, सुनेने सांगितलं तुमच्या आईचा मला नकोय. लेकानं बायकोच आई म्हणून आईला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. त्या कुत्र्याला कल्पना, कुत्रे इमानदार झालं, रात्र फिरू लागलं, माझी मालकीन कुठे आहे, माझी मालकीन कुठे आहे, म्हणून ते कुत्र त्या वृद्धाश्रमात गेलं. आणि मुलगा म्हणतोय कुत्र गेलं कुठं, कुत्र गेलं कुठं, म्हणून त्या मुलानं 21,000 रुपये बक्षीस ठेवलं. पेपरला बातमी दिली, अशा अशा कलरचं आमचं कुत्र आहे, जो कोणी सापडून देईल त्याला 21,000 बक्षीस देऊ. आणि त्या वृद्धाश्रमच्या मॅडमने तो पेपर वाचला आणि ती मॅडम म्हणती, फोन लावला, दादा तुमचं कुत्र आमच्या वृद्धाश्रमात आलंय, कालपासून तुमच्या आई सोबत खेळतंय, तुमचे 21,000 आम्हाला नकोय, तुम्ही तुमचं कुत्र घेऊन जा, तुम्ही तुमचं कुत्र सांभाळा, आम्ही तुमच्या आईला सांभाळतो. जगात ही वेळ आली हो, ती कुत्री प्रामाणिक राहतात, इमानदार राहतात, ज्याला जीव लावला त्याला जीवच लावतात. पण मुलं आजकाल प्रामाणिक नाही ना, तो प्रामाणिक राहा, आई वडिलांना सांभाळा, आई वडिलांना जीव लावा. आणि प्रत्येक सुनाने सासू सासऱ्यांना जीव लावला ना, तर तिकडे आपल्या आई वडिलांना सुद्धा आपल्या भावजया जीव लावित असतात. म्हणून सासू सासऱ्यांना जीव लावा. आई इतकी माया तर कुणालाच नाही, कुणालाच. आई तर मायाच करत असते हो. मला आईकडे माहेरी, तुम्ही तरी दिवाळीसाठी जाता, मला जाणं होत नाही. गेल्या वर्षी दिवाळी मी आळंदीला दर्शनासाठी गेले आणि येता येता मावशीचे गाव फाट्यावे. आईला म्हणलं, आई मी फाट्यावर एक दिवस मावशीचे थांबते, उद्या मला भेटायला ये. तर 5 गायची दूध सकाळी 7 वाजायच्या आत काढली. 5 गायची दूध सकाळी 7 वाजायच्या आत त्यांचं शेण काढणं, त्यांचं झाडलोट करणं, पाठीमागच्याचा स्वयंपाक करणं, एवढं करून सकाळी 7 वाजता आई फाट्यावर हजर. याला म्हणते आईची माया. जगात सगळं भेटेल सगळं, पण आईची माया पुन्हा भेटणार नाही. किती श्रीमंत माणूस असू द्या, तो जगात सगळं काही विकत घेईल, पण तो आई विकत घेऊ शकत नाही, आई विकत घेऊ शकत नाही. आमच्या शेजारी एक मुलगा आहे, त्याची आई वारली आणि त्याला सावतगाई आली. त्याला म्हणलं तुझी सावतगाई कशी आहे रे? तो म्हणतो पहिल्या आईपेक्षा लई चांगली आहे. पहिली आई मागे हिंडू हिंडू खायला घालायची, किती वेळ खेळायला गेलं की मागे हिंडू हिंडू शोधायची. आताची आई मागे हिंडू हिंडू खाऊ घालीत नाही, मागे हिंडत नाही, शोधित नाही, 8-8 दिवस आंघोळ केली का नाही बघत नाही. पहिली आई हाडून मागून आंघोळ घालीत होती. आताची आई काही नाही, कवर खेळून देती, कुठं हिंड म्हणती. पहिली आई दोपाटी देऊन अभ्यासाला बसत होती, आताची आई अभ्यास घेत नाही, आताचीच आई चांगली. म्हणलं असं का? आणि परत 8 दिवसांनी आलं म्हणते, आई ताई माझी पहिलीच आई चांगली होती हो, 8 दिवस झाले पायात काटा मोडलाय, ते सलतोय, पण ह्या आईनं काढला नाही हो. माझी पहिली आई असती ना, माझी आई तिनं काढला असता. म्हणजे आई कोणती चांगली आहे हे त्या अजून लहान आहे, त्याला कळालं नाही, पण त्याला मोठ्यापणी कळलं आई कोणती चांगली असते. आई ती आईच असते. आईची उपमा कोणालाच देता येत नाही. आई
बाकी किती कोणी आई होण्याचा प्रयत्न करा, ती आई होऊ शकत नाही. आई होऊ शकत नाही. सासू सुद्धा आई होऊ शकत नाही. सासूने किती जीव लावा तरी सासू आई होऊ शकत नाही. सासूला असं वाटतं मी किती सहन केलंय, मी किती कामं केल्या, मी किती कष्ट केलं, मी किती बोलणे सहन केले, मी किती अपमान सहन केला, मग तेवढं हिला का सहन करू शकत नाही. आणि आई म्हणते जे मी सहन केलंय, जे मी सोसलंय ते माझ्या मुलीच्या आयुष्यात नको. हा विचारातला बदल कुणाचा आहे? आईच्या आहे. म्हणून आई ती आईच असते. झालेली सेवा विचारे परिवाराच्या म्हणजे आपल्या आईसाहेब शोभनाताई गजानन विचारे यांच्या चरणी समर्पित करते. जे काही बोलले असेल ते माझ्या ज्ञानोबरायाचं, माझ्या तुकोबरायाचं, माझ्या पांडुरंग परमात्म्याचं. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. जरी बालक व बडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली हृदये देवी. आईचं अंतकरण मानून माझ्या चुका पत्रात घ्या. तर झालेली सेवा आईच्या चरणी समर्पित करते, साधू संतांच्या चरणी, श्रोत्यांच्या चरणी समर्पित करते. तसेच आईबद्दल बोलत असताना तुम्हालाही काही आईच्या आठवणी सांगायच्या असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता, बोलू शकता. आई काय असते? दादांनी मला सांगितलं तर आईवरती बोला, पण आई काय असते आईवर बोलणं फार कठीण. आई शब्दात सांगणे फार कठीण. आई म्हणजे लंगड्याचा पाय, आई म्हणजे वासराची माय, आई म्हणजे दानेल्याची माय, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे तहान लागल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी, आणि आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी गोड अभंगवाणी. त्या आईबद्दल काय बोलणार हो? आई शब्दात सांगणे कठीण. तरी सुद्धा माझ्या मतीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आईच्या आठवणी काही सांगायच्या असतील तर नक्कीच सांगू शकता. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. ज्ञानेश्वर माऊली